सर्वेजींना विनंती करूया की आपणही या निमित्ताने शुभेच्छा द्या. आई माऊलीचा माझ्या एकविरा माऊलीचा. खरं तर बघा आईचं सत्व कसं असते किंवा आईचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. प्रत्येकाला जाणीवाली असेल एकविरा आईचं सत्व काय असते. पण आमची आज साक्षात आमच्याबरोबर ही घटना घडलेली आहे. अंगावर काटा येईल थोडासा. आम्ही गेलेलो आगरी महोत्सवाला. भिवंडीचा आगरी महोत्सव सगळ्यांना अपरिचित. तिथं आम्हाला आप्पा भेटलं. आप्पांचं कार्य असं आहे की आप्पांनी सांगितलं आपल्याला जावाचं आहे बादशाहीला. आम्ही इच्चरला पण नाही आप्पांना की काय कार्यक्रम आहे काय नाही. आणि ज्या मोहिमेसाठी आम्ही गेले 1 महिनाभर झटत आहोत. आम्ही एकविरा आईच्या गडावर पायऱ्यांची पाहणी केली. आम्ही स्वच्छतागृहांची पाहणी केली. आम्ही तिकडच्या सगळ्या पाण्याच्यासाठी काय व्यवस्था आहे ती सगळी पाहणी केली. आणि एक वीर आपले सगळ्यांमधला एक वीर जागवासाठी आम्ही एक वीर मोहीम चालू केलेली आहे. आणि त्याच देवीनी या मोहिमेसाठी आपल्या गावात आम्हाला आणलेलं आहे. आणि ही सुरुवात इकडनं आप्पांच्यामुळे होत आहे. म्हणजे आम्ही खोटं नाही बोलत की 1-2 आमदार पण आम्हाला या मोहिमेसाठी सांगितलेलं की या. पण योगायोग देवीला ज्यांच्याकडनं काम करून घेवायचं असते ती देवी करून घेते. मला वाटते आप्पा हा मला वाटते हा जो काय सत्व आहे आईचा की आम्हाला खरं आहे ना. आम्ही तुम्हाला याबद्दल विचारला पण नव्हता की कार्यक्रम कोणचा आहे. पण कार्यक्रम एकविरा आईचा आहे या इथे आल्यावर समजला आम्हाला. आणि तो एक मनाला एक काटा पण आला आणि आनंद झाला की देवीनी तुमच्या गावात आणलेला आहे. पालखी आपल्याला पालखीपुरती मर्यादित रेवाचा नाही. वेळ आल्यावर आपले समस्यांची पालखी एकविरा गडावर नेवायची आहे. म्हणजे इथे आपल्या महिला भगिनी आण तिकडे गेल्यानंतर आपल्या महिलांना कवरा त्रास होतं. विचार करायसाठी आमचे गणेश दादा आहेत मर्चंट नेव्ही ऑफिसर गणेश दादा. त्यांनी आपले ते पार्किंग मधले ते स्वच्छतागृह जो आहे तिकडे गेला. तिकडे आतमध्ये गेला. किती जण गेले तिकडं. बाहेर 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 तर रेता येते का तिकडं. आवरी घाण परिस्थिती आहे. आज एकविरा आईचा गड बोलतो आपण. आज राम मंदिराच्या निमित्ताने सगळे मंदिर स्वच्छ केलं. पण आज तिकडे ही परिस्थिती आहे. ही खंताची गोष्ट. आपण जाताव येताव दर्शन घेताव. पण आता आपल्याला बदल करायचा. तो बदल आपल्यात एक वीर जागून करायचा आहे. आणि या मोहिमेत सगळ्यात पहिले तुमच्या बादशाहीकरांचं अभिनंदन की तुमच्याकडनं ही सुरू होत आहे. आणि या योगायोगाला एक निमित्त मात्र ठरले ते आप्पा. त्यांचं पण धन्यवाद. आप्पांचं कार्य शुद्ध मनान हेतू शुद्ध असला ना की देवी बरोबर पावते. मला वाटतं देवी आपलेच बरोबर आहे आप्पा. दुसऱ्या गोष्ट सांगायची गरजच नाही. आणि बादशाहीकरांचे बरोबर तर आहेच. यो सत्वाचा विषय या तुमचे मनात पाप असता तर या झाला नसता. कारण की आपण पापाचा खात नाही. आपण मापाचा खात आहो. आपल्या बापाचा खात आहो. म्हणून मला वाटतं की या तुमच्या गावात जी परिस्थिती आहे रस्त्यांचा झाला आप्पा राम मंदिर झालं पण भिवंडीचं रस्ते काही होत नाही अजूनपर्यंत. म्हणजे ही गोष्ट बघा. हां एक ती खंताची गोष्ट आरोग्याची. म्हणजे विचार करा सर ही परिस्थिती आज आपल्याकडं. आपण मोठमोठ्या बाता करता 500 वर्षानंतर मंदिर आनंदाची गोष्ट. पण मग आपल्याकडं आपल्या सुविधा कवा होतील यो प्रश्न. आपण प्रश्न इस्राला शिकलं पाहिजे. आणि जे इस्राला शिकतात त्यांचे बरोबर उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद. पंचमहाभूतातून खऱ्या अर्थाने